नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजेच टेट पेपर 1 व 2 बघणार आहोत। यामध्ये आपण मराठी व्याकरण या संदर्भामध्ये मागील वर्षी विचारण्यात आलेले परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरे बघणार आहोत। तर मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू। चला बघा, पहिला प्रश्न बघा, काठ्या। काठ्या या शब्दाचे एक वचन कोणते आहे? तर काठ्या या शब्दाचे एक वचन कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर काठी। काठी या शब्दाचं आपल्याला एक वचन असलेलं सांगता येतील। यामध्ये आपल्याला इकरांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या आकारांत यामध्ये होते। जसं की काठी या शब्दाचं आपल्याला अनेक वचन काय आहे? तर काठ्या असलेलं दिसून येते। काडी या शब्दाचं अनेक वचन काय आहे? तर काड्या। तर वही या शब्दाचं आपल्याला अनेक वचन काय आहे? तर वह्या। तर गाडी या शब्दाचं एक अनेक वचन काय आहे? तर गाड्या हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। म्हणजेच काठी या एक या शब्दाचे एकवचन काय आहे? तर काठी हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील। यानंतरचा प्रश्न आहे पुढे स्त्रीलिंगी पुढे लिंग विचारानुसार जोड्या दिलेल्या आहेत, त्यामधील चुकीची पर्याय शोधायचा आहे। आपल्याला काही लिंगानुसार काही जोड्या दिलेल्या आहेत, त्यामध्ये आपल्याला चुकीची पर्याय असलेली जोडी निवडायची आहे। सुसर सुसरा, शिक्षक शिक्षिका, वानर वानरी आणि भाऊ आणि बहीण, भाऊ आणि वहिनी हे आपल्याला या ठिकाणी आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत। यामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे। तर आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी आपल्याला ही 1 नंबर सुसूर सुसूर ससुरा ही जी काही जोडी आहे ही आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी असलेली दिसून येते। यामध्ये आहे आपल्याला यामध्ये आपल्याला भाऊ आणि वहिनी ही जी काही जोडी आहे ही आपल्याला चुकीची जोडी असलेली या ठिकाणी दिसून येते। यानंतर काही शब्दाच्या स्त्रीलिंगी व पुल्लिंगी असून ते स्त्रीलिंगी मानतात, जसे की जळू झाला, पिल्लू झाला, मैना झाली, सुसर झाला आणि घूस इत्यादी। हे स्त्रीलिंगी व पुरुषलिंगी दोन्ही याच्यामध्ये आपल्याला नामामध्ये ते स्त्रीलिंगामध्ये ते स्त्रीलिंगीचे रूप मानले जातात। त्यामुळे भाऊ आणि वहिनी हे आपल्याला चुकीची जोडी असलेली या ठिकाणी दिसून येते। यानंतर आहे मोर व रेडा। मोर आणि रेडा या शब्दाचे योग्य स्त्रीलिंगी रूपे सांगायचे आहे। तर मोर आणि रेडा याची योग्य आपल्याला स्त्रीलिंगी रूपे सांगायची आहे। तर मोर या शब्दासाठी आपल्याला लांडोर व म्हैस हे आपल्याला योग्य जोडी असलेली दिसून येते। मोर या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर लांडोर व रेडा या शब्दाचा आपल्याला काय आहे? तर म्हैस हे शब्द असलेले दिसून येतात। त्यानंतर आहे बैल गाय। बैल गाय, मोर लांडोर, रेडा म्हैस, चिमणा चिमणी दिसून येते। बोका आणि भाटे त्यालाच मांजर असं म्हणतात। बोकड आणि शेळी हे आपल्याला विरुद्ध लिंगी असलेले दिसून येतात। म्हणजेच पुरुष लिंग व स्त्रीलिंगी रूपे त्यांची या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात। यानंतरचा प्रश्न आहे भीमाने युधिष्ठिरात बकासुराला ठार मारून टाकले। भीमाने मुष्ट युधिष्ठिरामध्ये बकासुराला ठार मारून टाकले या वाक्यातील कर्ता आपल्याला ओळखायचा आहे। तर या वाक्यातील कर्ता कोण आहे? तर भीम हा आपल्याला या वाक्यामध्ये कर्ता असलेला या ठिकाणी दिसून येतो। क्रियापदातील धातूला लागणारा नारा नारे नारी हे प्रत्यय जोडून कोण काय हे प्रश्न विचारल्यास मिळणारे उत्तर म्हणजेच कर्ता होय। बकासुराला ठार मारून टाकणारे कोण आहे? तर भीम हे आहे। त्यामुळे आपला इथं कर्ता कोण आहे? तर भीम हा या वाक्यामध्ये कर्ता म्हणून आपल्याला या ठिकाणी आलेला दिसून येतो। यानंतर आहे गुरुजी विद्यार्थ्यांना
गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर हे कोणतं क्रियापद आहे? तर द्विकर्मिक क्रियापदाचं उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येतील. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात हे आपल्याला द्विकर्म आपल्याला क्रियापदाचं उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येतील. या ठिकाणी मुख्यतः क्रियापदाचे किती प्रकार आहेत? तर दोन मुख्य क्रियापदाचे प्रकार आहेत. त्यामध्ये सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद हे आपल्याला क्रियापदाचे दोन प्रकार असलेले दिसून येतात. पण हे वाक्य आपल्याला दुकर्मक क्रियापदाचं असलेलं या ठिकाणी दिसून येतो. दोन कर्म किंवा कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकावर क्रिया घडत असते अशा क्रियापदास दुकर्म क्रियापद असे म्हणतात. दिलेल्या वाक्यामध्ये विद्यार्थ्यांना व व्याकरण हे दोन कर्म आहेत. त्यामुळे त्यातील विद्यार्थी हे अप्रत्यक्ष तर व्याकरण हे प्रत्यक्ष कर्म आहे. त्यामुळे हे जे काही हे वाक्य आहे ते द्विकर्मक क्रियापदाचं असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. दुकिरक. तर यानंतरचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील कंसात दिलेल्या शब्दाचा योग्य पर्याय शोधायचा आहे. पुढील वाक्यातील कंसात दिलेल्या शब्दाचा योग्य आपल्याला पर्याय शोधायचा आहे. सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था मोठ्या मंडपात करण्यात आलेली आहे. तर हे कंसामध्ये करणे या शब्दाचा आपल्याला योग्य पर्यायी शब्द आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. तर या ठिकाणी योग्य शब्द काय आहे? तर करणाऱ्या हे शब्द आपल्याला या ठिकाणी योग्य आहे. म्हणजेच सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था मोठ्या मंडपात करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य वाक्य दिसून येतो. म्हणजेच करणे या क्रियापदाचे दिलेल्या वाक्यामध्ये उपयोग करण्यात आला असा होतो. म्हणजेच सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था मोठ्या मंडपात करण्यात आलेली आहे हे वाक्य आपल्याला योग्य असलेलं या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. त्यानंतर आहे परिमळ. परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर परिमळ या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे सुगंध. परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर सुगंध आपल्याला या ठिकाणी त्याचा समानार्थी शब्द असलेला दिसून येतो. परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर सुगंधी वास आहे. परिचय ओळखा आणि विवाहाचा शब्द आहे लग्न. परिचय काय आहे? तर ओळख. ही आपल्याला समानार्थी शब्द असलेले या ठिकाणी सांगता येतील. यानंतर आहे, माझ्या दादाने मला एक पुस्तक पाठवले. माझ्या दादाने मला एक पुस्तक पाठवले, त्यात रंगीत चित्रे होते. वरील दोन वाक्याचे केवळ वाक्य करायचं आहे. तर माझ्या दादाने मला एक पुस्तक पाठवले, त्यात रंगीत चित्रे होते, या वरील दोन वाक्याचे आपल्याला केवळ वाक्य करायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे माझ्या दादाने मला रंगीत चित्राचे एक पुस्तक पाठवले. हे आपल्याला योग्य उत्तर असलेलं दिसून येतो. म्हणजेच केवळ वाक्य या ठिकाणी आपल्याला करताना ज्या वाक्यामध्ये एकच कर्त्याचा एकच उद्देश करता आणि एकच विधेयक म्हणजेच क्रियापद असते त्यास केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हटले जाते. म्हणजेच माझ्या दादाने मला रंगीत चित्राचे एक पुस्तक पाठवले हे आपल्याला केवळ वाक्य या प्रकारामध्ये असलेलं या ठिकाणी सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे, चातुर्मास हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर चातुर्मास हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे द्विगु समासाचा प्रकार असलेला या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. चातुर्मास हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर द्विगु समासाचा हा प्रकार असलेला या ठिकाणी सांगता येईल. समासाचे प्रकार सांगितले असेल तर अव्ययी भाव समास आपल्याला सांगता येते. उदाहरणार्थ अव्ययी भाव समासाचे उदाहरण कोणते आहेत? अजन्म, मरण. तर तत्पुरुष समासाचं उदाहरण कोणतं आहे? तर दुःखाप्रती आणि क्रीडांगण हे आपल्याला दोन तत्पुरुष समासाचे उदाहरण असलेले सांगता येतील. आणि द्वंद्व समासाचं उदाहरण जर बघितलं तर
पाप पुण्य विट्टी दांडू हे आपल्याला द्वंद्व समासाचे उदाहरण आहेत. आणि तत्पुरुष समास हा व्ययीभाव समास, आपल्याला हे समासाचे 3 प्रकार दिसून येतात. त्यामध्ये द्विगु समासाचं हे उदाहरण आहे. म्हणजेच पहिले पद हे सांख्यिकी व त्या सामाजिक शब्दातून एक समूह सूचित केला जातो. म्हणजे की चातुर्मास झालं, नवरात्र झालं, षष्टी झालं, त्रिभुवन झालं इत्यादी आपल्याला हे द्विगु समासाचे उदाहरण असलेले या ठिकाणी सांगता येतील. यानंतर आहे निरूपण. निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे, तर याचं योग्य उत्तर आहे विवेचन. हे आपल्याला निरूपण या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द असलेला सांगता येतील विवेचन हे होय. काही समानार्थी शब्दाचा जर विचार केला तर निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे विवेचन. निकेतन. निकेतन म्हणजेच निकेतनलाच काय म्हणतात, घर, आलय, आवास, धाम आणि सदन इत्यादी आपल्याला समानार्थी शब्द असतो. निर्णय या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द काय आहे, तर विग्रह, निकास आणि ठराव हे आपल्याला त्याचे समानार्थी शब्द दिसून येतात. लोकाचार याचा जर विचार केला तर प्रपंच आणि लौकिक हे आपल्याला समानार्थी शब्द या शब्दाचे सांगता येतील. म्हणजेच आपल्याला निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्दाचा विचार केला तर विवेचन हे असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे प्रतिदिन या शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर प्रतिदिन याचा समास ओळखायचा आहे. तर हे अव्ययी भाव समासाचं उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. प्रतिदिन या शब्दाचा समास कोणता आहे, तर अव्ययी भाव समासाचं उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येतील. अव्ययी भाव समास म्हणजे काय, तर जेव्हा समासातील पहिले पद हे बाह्य अव्यय असून ते महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा क्रियाविशेषणासारखाच केलेला असतो, तेव्हा ते अव्ययी भाव समासाचं उदाहरण असते. उदाहरण द्यावायचं झालं तर प्रतिदिन म्हणजेच प्रत्येक दिवशी, अजन्म म्हणजेच जन्मापासून किंवा जन्मभर, जशा शक्ती यशाशक्ती तर शक्तीप्रमाणेच किंवा शक्तीला अनुसरून असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. म्हणजेच प्रतिदिन या शब्दाचा समानार्थी शब्द किंवा समास कोणता आहे, तर अव्ययी भाव समासाचं हे उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे मीनाने खाऊ खाल्ला असेल. मीनाने खाऊ खाल्ला असेल या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तर मीनाने खाऊ खाल्ला असेल या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर हे पूर्ण भविष्य काळाचे उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येतील. हे पूर्ण भविष्य काळाचं उदाहरण मीनाने खाऊ खाल्ला असेल ही आपल्याला दिलेल्या वाक्यातील खाल्ला असेल या संयुक्त क्रियापदावरून खाण्याची क्रिया ही भविष्य काळात पूर्ण झालेली असेल, म्हणजेच म्हणून पूर्ण भविष्य काळाचे हे उदाहरण असलेलं या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. मीनाने खाऊ खाल्ला असेल या वाक्यातील काळ कोणता आहे, तर पूर्ण भविष्य काळाचं आपल्याला हे उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येतील. पूर्ण भविष्य काळाचं हे उदाहरण आहे. पुढील पैकी कोणता शब्द वरिष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे, तर पुढील पैकी कोणता शब्द वरिष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे, तर कनिष्ठ ही आपल्याला हे विरुद्धार्थी शब्द असलेला दिसून येतो. कनिष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, तर वरिष्ठ हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. वरिष्ठ या शब्दाचा अर्थ आहे कनिष्ठ आणि श्रेष्ठ या शब्दाचा पण विरुद्धार्थी शब्द आहे कनिष्ठ आणि संपुष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे असंतुष्ट हे आपल्याला इतर शब्दाचे ही विरुद्धार्थी शब्द असलेले या ठिकाणी सांगता येतील. त्यामुळं यानंतरचा प्रश्न आहे ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहे. तर ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहे, तर वि.सा. खांडेकर हे आपल्याला ययाती या कादंबरीचे लेखक असलेले दिसून येतात. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहे, तर वि.सा. खांडेकर हे आपल्याला दिसून येतात. वि.सा. खांडेकर यांची ययाती ही कादंबरी आहे. त्यानंतर आहे शिवाजी सावंत यांची कोणती आहे,
छावा व मृत्युंजय ह्या कादंबऱ्या शिवाजी सावंत यांच्या आहेत. त्यानंतर रणजित देसाई यांच्या कोणत्या आहेत? राधे व श्रीमान योगी या 2 कादंबऱ्या आपल्याला रणजित देसाई यांच्या असलेल्या दिसून येतात. गोनी दांडेकरांच्या कोणत्या आहेत? तर मोगरा फुलला व शितू व त्रिपदी हे आपल्याला या कविता असलेल्या दिसून येतात. गोनी दांडेकर यांच्या ह्या कविता कादंबऱ्या असलेल्या या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. त्यानंतर आहे रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला. रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला हे आपल्याला कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असलेलं या ठिकाणी दिसून येतो. कर्मणी प्रयोग म्हणजे काय? तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमता असतो. कर्ता प्रथमता कधीच नसतो. क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे चालते. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये आंबा हे कर्म आहे आणि खाल्ला हे काय आहे? क्रियापद आहे. म्हणजेच या वाक्यामध्ये कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते, म्हणून हा कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असलेलं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल.